हातकणंगले लोकसभा मतदारसंघ अंतर्गत असलेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये गत 5 वर्षात 4000 मतांची वाढ झाली आहे। विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी 254 केंद्रे असून 81 ठिकाणी मतदान होणार आहे। 85 पेक्षा जास्त वय असलेले व दिव्यांग यांची संख्या 2720 इतकी आहे। आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी 4 ठिकाणी नाके करण्यात आले असून 8 पथके नियुक्ती करण्यात आली आहेत, अशी माहिती हातकणंगले लोकसभा मतदारसंघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली। त्या म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे। या निवडणुकीसाठी 1,52,310 पुरुष आणि 1,44,548 स्त्रिया आणि 60 इतर असे एकूण 2,96,918 इतके मतदार आहेत। सन 2019च्या निवडणुकीतील मतदारांची तुलना करता 5 वर्षात 4,377 इतक्या नव्या मतदारांची नोंद झाली आहे। 159 सैनिक मतदार असून त्यामध्ये 155 पुरुष तर 4 स्त्रियांचा समावेश आहे। सन 2019च्या निवडणुकीत 68.16% मतदान झाले होते। सरासरीपेक्षा हे मतदान कमी होते। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे। त्यासाठी शाळा, NSS, आशा वर्कर्स, BLO, स्वयंसेवक, NGO, नेहरू युवा केंद्र आदींची मदत घेतली जाणार आहे। एकूण 254 मतदान केंद्र आहेत। 1500 पेक्षा अधिक मतदान असलेल्या ठिकाणी एक सहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे। त्यामुळे एकूण केंद्राची संख्या 255 इतकी झाली आहे। एकाच ठिकाणी 5 पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेली 16 ठिकाणे असून त्यामध्ये 98 केंद्रांचा समावेश आहे।